झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। सेकंड हँड करन्सीच्या मोहाने आले धुळ्यात। बॅनरमुळे टळली हैदराबादहून आलेल्या तरुणांची फसवणूक। सोशल मीडियावरील आमिषांना बळी पडू नका, पोलीस प्रशासनाचे आवाहन। धुळे शहरातील अजनाळे चौफुली परिसरात लावलेल्या जनजागृती बॅनरमुळे हैदराबादहून आलेल्या 4 युवकांची फसवणूक टळली आहे। सोशल मीडियावरील सेकंड हँड करन्सीच्या जाहिरातीच्या सापळ्यात हे युवक अडकण्याच्या मार्गावर असतानाच पोलिसांनी लावलेल्या बॅनरमुळे हा प्रकार वेळीच त्यांच्या लक्षात आला। गेल्या काही दिवसांपूर्वीच धुळे शहरात कॉपर वायर, सेकंड हँड करन्सी आणि स्वस्त दरात सोने विक्रीच्या आमिषाने लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता। त्याच पार्श्वभूमीवर शहरात जनजागृतीसाठी विविध ठिकाणी बॅनर्स देखील लावण्यात आले होते। फसव्या सोशल मीडिया जाहिरातींपासून नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन देखील करण्यात आले होते। या मोहिमेचा थेट सकारात्मक परिणाम आज पाहायला मिळाला। हैदराबाद मधील 4 युवक 1 लाख द्या 5 लाख रुपये मिळवा अशा सोशल मीडियावरील रील्सवर विश्वास ठेवून धुळ्यात आले होते। अजनाळे चौफुलीवर पोहोचल्यानंतर त्यांच्या नजरेस पोलिसांचे हे बॅनर पडले। त्यातील मजकूर वाचून त्यांनी तत्काळ सावध होत पोलिसांशी संपर्क साधला। या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांनी स्वतः लक्ष घालून या तरुणांना योग्य ते मार्गदर्शन केले। प्राथमिक चौकशीनंतर चौघांना सुखरूप हैदराबादकडे रवाना करण्यात आले। जय हिंद, मी प्रोबेशनरी डीवायएसपी सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज। जसं की तुम्ही आता अनिल कुमार यांना ऐकलं, ते एक इंस्टाग्रामचा रील पाहून धुळेकडे हैदराबादवरून आले होते। त्या इंस्टाग्रामवर दिलेल्या नंबरला त्यांनी फोन केला असता त्या नंबरने यांना सांगितलं की आमच्याकडे सेकंड हँड करन्सी मिळते, 1 लाखाची आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये देऊ। तर त्यांच्या या लालचमध्ये हे फसले आणि 1 लाख रुपये घेऊन धुळ्याकडे आले होते। धुळ्यातील अजनाळे या गावाकडे आल्यानंतर त्यांना आम्ही लावलेले हे पोस्टर्स दिसले। पोस्टर्स त्यांनी वाचले, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला होता, त्याच्यावरती आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला। त्यानंतर आम्ही त्यांना भेटून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो, त्यांना या स्कॅम बद्दल डिटेल सांगून दिलं। त्याच्यावरती त्यांचा विश्वास बसला, त्यांनी आणलेले पैसे आम्ही त्यांना परत देऊन सुखरूपपणे त्यांना परत पाठवत आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारचे रील्स पाहून तुम्ही या लालचमध्ये येऊ नका। तुम्हाला धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे अजनाळे, हेंकळवाडी किंवा जामदा या ठिकाणी तुमची लूटमार होऊ शकते। तर सावधान राहा, सतर्क राहा। या युवकांनी धुळे जिल्हा पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत। सोशल मीडियावर अशा आमिषांना बळी न पडता नागरिकांनी सजग राहावे असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।